नमस्कार, मी सुरेखा फुपाटे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हिंगोली, महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 ची घोषणा करण्यात आलेली आहे। त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित परभणी चे अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक सहकारी संस्थातील थकीत शेतकऱ्यांची यादी FLRS.महाराष्ट्र.gov.in या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक आयडी आतापर्यंत काढलेला नाही, जे यामधील थकीत आणि पात्र शेतकरी आहेत, तर त्यांची यादी संबंधित सहाय्यक निबंधक तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालय हिंगोली इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी त्यांचा फार्मर आयडी काढलेला नाही, त्या शेतकऱ्यांनी त्वरित फार्मर आयडी काढण्याबाबत संबंधित तालुक्याच्या सेतू कार्यालयास भेट द्यावी आणि त्यांनी तो फार्मर आयडी त्वरित काढून घ्यावा। कारण या योजनेमध्ये फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी त्वरित फार्मर आयडी बाबत कारवाई करावी, जेणेकरून त्यांना या कर्जमुक्तीचा लाभ मिळू शकेल। नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी संपर्कमध्ये। आणि मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण अगोदर माहिती पाहिली आहे त्याप्रमाणे आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांना जी आपली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आहे, तर मित्रांनो या योजनेचा आता लाभ घेण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक देणे बंधनकारक असणार आहे। म्हणजे की शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी की असणे जे आहे ते बंधनकारक करण्यात आलेले आहे। जर शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर या शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा जे प्रोत्साहनपर अनुदान आहे तर याचा लाभ जो आहे तो मिळणार नाही। आणि त्यामुळे आपल्या राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना जे आहे ते पात्र शेतकऱ्यांना ही नोंदणी तातडीने पूर्ण करावी असे आवाहन जे आहे ते प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे। आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा असं आवाहन जे आहे ते जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि उपजिल्हा निबंधक सतीश तोटावार यांनी केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे की ही जी आपली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आहे, त्या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये घेतलेलं अल्पमुदत पीक कर्ज जे आहे ते 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत होतं आणि ते आतापर्यंत म्हणजेच की 31 मार्च 2026 पर्यंत त्याची परतफेड झालेली नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे। आणि यामध्ये जास्तीत जास्त 2 लाखापर्यंतची कर्जमाफी जी आहे ती करण्यात येणार आहे। ज्यांचं कर्ज 2 लाखापेक्षा जास्त असेल तर त्यांनी 2 लाखावरील जी काही रक्कम आहे तर ती भरल्यानंतर त्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे। आणि जे शेतकरी नियमित करदार आहेत तर त्यांना 50 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे। परंतु त्यासाठी एक अट आहे आणि ती म्हणजे की 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षामध्ये जे आहे ते शेतकरी बांधवांनी पीक कर्जाची उचल करून वेळेमध्ये परतफेड केली पाहिजे, तरच त्यांना प्रोत्साहनपर अनुदान जे आहे ते देण्यात येणार आहे। परंतु हे सर्व जे आहे ते प्रोत्साहनपर अनुदान असेल किंवा कर्जमाफी असेल किंवा ज्यांचं 2 लाखावरील कर्ज आहे, ज्याने कर्ज भरलं त्यानंतर ते 2 लाखाची रक्कम आहे, तर ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तेव्हाच जमा करण्यात येणार आहे जेव्हा शेतकऱ्यांकडे आपल्या आधार क्रमांकासोबतच आपला फार्मर आयडी म्हणजे की ॲग्रीस्टॅक नंबर असणे गरजेचं आहे। आणि हे दोन्ही नंबर जे आहेत ते एकमेकांशी लिंक असणे आवश्यक आहे। आणि आधार लिंक झाल्यानंतर ॲग्रीस्टॅक पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी आणि नोंदणीनंतर मिळणारा ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आपल्या पीक कर्ज खाते असलेल्या बँकेत जमा करावा। आणि ज्या शेतकऱ्यांकडे आधीपासूनच हा नोंदणी क्रमांक उपलब्ध आहे परंतु त्यांनी तो अद्याप बँकेत जमा केला नाही, त्यांनीही तो त्वरित बँकेकडे सुपूर्द करावा। आणि या क्रमांकाशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये या योजनेचा लाभ खात्यात जमा होणार नसल्याने शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी असं जिल्हा उपनिबंधक बीड यांनी कळवलं आहे। तर मित्रांनो, आपल्या जास्तीत जास्त जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा। चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका। तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान। मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की एक गोष्ट नक्की होते। एक होता नेमकं रात्री जेवताना मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना किंवा मुलं अभ्यास करत असताना लाईट जाते। पण आता त्या काळजीला फुल स्टॉप। फ्लिपकार्टवर 400 ते 500 रुपयामध्ये मिळणारे हे इमर्जन्सी बल्ब्स वीज गेल्यानंतरही 3 ते 4 तास उजेड देतात। एव्हरेडी, हॅलोनेक्स, बजाज आणि पॅनासॉनिक हे 4 जबरदस्त पर्याय आहेत। एकदा चार्ज झाले की लाईट गेल्यावर आपोआप सुरू होतात आणि संपूर्ण खोली उजळून टाकतात। पावसाळ्यात वारंवार लाईट जात असेल तर हा छोटासा खर्च तुमची मोठी अडचण दूर करू शकतो। म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचा आवडता बल्ब आत्ताच बघा।